मुंबई महापालिकेसाठी आज ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार आहे। शिवसेना भवनामध्ये दुपारी 1 वाजता वचननामा जाहीर केला जाईल। 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत, तर ठाकरे बंधू मुंबईकरांना काय आश्वासन देणार याकडे लक्ष असेल। राज ठाकरे हे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। कारण आहे ते संयुक्त वचननामा जाहीर करण्याचं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषदेतून हा वचननामा जाहीर केला जाईल। तर मुंबईकरांसाठी काय वचनं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। श्रेयस, दोन विषयांच्या अनुषंगाने बोलूया। पहिला विषय जाहीरनाम्याचा, वचननाम्याचा, त्यातून मुंबईकरांना साधारण काय वचनं दिली जाऊ शकतात त्याविषयी बोलू। आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जात आहेत, भावनिक क्षण त्यांच्यासाठी असेलच, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा असेल। म्हणजे खऱ्या अर्थानं आज भावनिक क्षण हा मोठ्या प्रमाणावर आहे, कारण मी जिकडे उभा आहे त्याच मागे तू बघितलंस तर शिवसेना भवन आहे आणि या शिवसेना भवनात खऱ्या अर्थानं आज वचननामा जाहीर होणार आहे। बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की दोन ठाकरेंनी म्हणजेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र यावं, ते एकत्र येऊन आता युती झालेली आहे, पण वचननामा जो जाहीर होणार आहे तो या शिवसेना भवनात होणार आहे। तब्बल 20 वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनाची भवनाची पायरी जी आहे ती चढणार आहेत विक्रांत, आणि हाच खरं तर खूप मोठा भावनिक क्षण प्रत्येकासाठी आहे। जो पहिला प्रश्न तू विचारलास तो सगळ्यात महत्वाचा आहे विक्रांत, कारण त्याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन आणि ते म्हणतो ना आपण की पिक्चर मधलं एक ट्रेलर हा अमित ठाकरे आणि राज ठाकरेच्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। पहिला मुद्दा हा मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा आहे त्याच्याबद्दलचा मुद्दा होता। त्या शाळा वाचवण्याचा प्रश्न होता, तिकडे अजून आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न होता, रस्त्यांवरचे खड्डे ह्याच्याबद्दल ते बोलले, बीएसटी बसचे दर ह्याच्याविषयी ते बोलले। सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या बाबतीत काय की या सगळ्यामध्ये जे मेडिकल मध्ये फॅसिलिटीज सुरू आहेत त्या मेडिकल फॅसिलिटीमध्ये आरोग्य व्यवस्था जी आहे त्याला कुठे ना कुठे कणखर करायचं आहे। या सगळ्यानंतर पाणी जे आहे ते सकल भागात जे असतं त्याला कमी करायचं, हा एक वचननाम्यामध्ये पॉईंट असू शकतो। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी रोड ते खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरापर्यंत काय काय आपण वचनं देणार आहोत, कारण प्रत्येकाचा जाहीरनामा असतो, पण आपण बघतोय तर ठाकरे बंधूंचा वचननामा आता आज येणार आहे आणि वचननामा जाहीर होणार आहे दुपारी 1च्या दरम्यान। खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र शिवसेना भवनात येणार आहेत आणि वचननामा जाहीर करणार आहेत विक्रांत। बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।